राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड येत्या 1 महिन्यात करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या कालावधीतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत निवडणूक करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या सहमतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात येणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी जाहीर भाष्य केले. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद राहावं अशी इच्छा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. तुम्ही समजून घ्या की उपमुख्यमंत्री पद सुद्धा आणि त्या राष्ट्रवादीचे मुख्य पदचे देशाचे प्रमुख हे पवार परिवाराकडेच आणि सुनित्रा काकींकडेच राहावं अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे. फक्त या गोष्टी आम्हाला या दुःखद काळामध्ये बोलता येत नाही, एवढंच त्यातलं त्या ठिकाणी फरक. त्यामुळे कुणी किती काय प्रयत्न केले तरी आमदारांचं म्हणणं, परिवाराचं म्हणणं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आणि लोकांचं, महाराष्ट्रात तमाम लोकांचं म्हणणं हे कुणीही डावलणार नाही. त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटतंय की काकीच तिथं त्या पक्षातले प्रमुख राहतील. आणि एक मोठी बातमी, अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्समध्ये